वेलकम स्टुडंट. सेल सायकल अँड सेल डिव्हिजन हा अतिशय इम्पॉर्टंट लेसन आपण स्टडी करतोय, जो आपल्याला नेक्स्ट रिप्रोडक्शन किंवा त्यासारखे टॉपिक समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जे याच्यामधले प्रत्येक कन्सेप्ट आणि ॲक्च्युअली सेल डिव्हिजन कसं होतं हे आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे, तर आपल्याला पुढचे पॉईंट जे आहेत ते समजतात. सो त्यासाठी हा लेसन सगळ्यांनी नीट समजून घ्यायचा आहे. तर सेल डिव्हिजन जे आहे हे बेसिकली NCERTमध्ये फक्त दोनच टाईपचं दिलेलं आहे, मायटॉसिस आणि मिओसिस. आपण जर स्टेट बोर्ड बघितलं तर या नवीन सिलेबसमध्ये स्टेट बोर्डमध्ये एक अजून टाईप सेल डिव्हिजनचा ॲड केलेला आहे आणि तो आहे अमायटॉसिस. अमायटॉसिस सिम्पल डिव्हिजन आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लियस इलॉंगेट होतो. इलॉंगेट झाल्यानंतर मध्ये कॉन्स्ट्रिक्ट होतो आणि कॉन्स्ट्रिक्ट झाल्यानंतर तिथं न्यूक्लियस दोन पार्टमध्ये ब्रेक होतो. जेव्हा न्यूक्लियस ब्रेक होईल, एका न्यूक्लियसपासून दोन न्यूक्लियस तयार होतील. इट इज फॉलोड बाय सायटोप्लाझमिक डिव्हिजन. नंतर सायटोप्लाझम डिवाइड होतं आणि दोन सेल ज्या आहेत त्या तयार होतात. तर या टाईपचं जे सेल डिव्हिजन आहे हे सेल डिव्हिजन आपल्याला बॅक्टेरिया, ईस्ट यासारख्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये, ओल्ड सेलमध्ये, फिटल मेम्ब्रेनच्या ज्या सेल आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर हे अमायटॉसिस कंप्लीट केल्यानंतर आपण मायटॉसिस स्टडी करत होतो, ज्याच्यामध्ये प्रोफेज. मायटॉसिसच्या दोन फेजेस तुम्हाला सांगितल्या. त्यातली पहिली फेज जी होती ती होती न्यूक्लिअर डिव्हिजन आणि दुसरी सायटोकायनेसिस किंवा सायटोप्लाझमिक डिव्हिजन. सो न्यूक्लिअर डिव्हिजन जे आहे ते 4 फेजेसमध्ये कंप्लीट केलं जातं. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज या 4 फेजेसमध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन कंप्लीट होतं. सो याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट जी आहे प्रोफेज, तर ती प्रोफेज आपण सगळ्यात पहिल्यांदा स्टडी केली. प्रोफेजमध्ये आपण काय काय पाहिलं तर बघा, प्रोफेज सुरू होण्याआधी एस फेजमध्ये, इंटरफेजची जी एस फेज आहे त्याच्यामध्ये DNA रेप्लिकेट झालेला आहे. मात्र रेप्लिकेट झालेला DNA, तयार झालेला नवीन DNA आणि पॅरेंट DNA एकमेकांपासून वेगळे नाही आहेत, एकमेकांमध्ये इंटरट्विन झालेत, त्यांचा गुंता झालेला आहे. मग प्रोफेजमध्ये काय होतं तर क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होतं आणि तो गुंता जो आहे तो सेपरेट होतो, अनटँगल्ड होतात. आधी आपल्याला क्रोमोझोम ॲपियर होत नाही, DNA असा स्प्रेड झालेला दिसतो. मात्र प्रोफेजमध्ये जेव्हा कंडेन्सेशन होतं तेव्हा आपल्याला क्रोमोझोम कसा दिसतो, ॲक्च्युअल एक क्रोमोझोम असा आणि त्याच्यासोबत जे रेप्लिका तयार झालेला DNA जो आहे तो रेप्लिका तयार झालेला DNA सुद्धा अजून सेपरेट नाही आहे, त्याला अटॅच असतो. आणि अशा दोन सिस्टर क्रोमॅटिड, ह्या दोघांना काय म्हणायचं, एकमेकांच्या सिस्टर क्रोमॅटिड, एकमेकांना अटॅच झालेले दिसतात. मुलांना अतिशय महत्त्वाचं, ज्या पॉईंटला इथं त्यांचे अटॅचमेंट आहे त्या पॉईंटला म्हटलं जातं सेंट्रोमियर. तर हाही व्यवस्थित लक्षात ठेवा. सो हे कुठे झालं, प्रोफेजमध्ये. प्रोफेजमध्ये कंडेन्सेशन कंप्लीट झालं. त्यानंतर नेक्स्ट अजून काय झालं प्रोफेजमध्ये, तर त्याचं न्यूक्लियसचं जे न्यूक्लिअर एन्व्हलप आहे ते एन्व्हलप डिसइंटिग्रेट व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर न्यूक्लिओलस डिजनरेट किंवा न्यूक्लिओलस ते ॲपियर नाही होणार किंवा दिसणार नाही. तिथून पुढे गॉल्जी कॉम्प्लेक्स असेल किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हे सगळे ऑर्गॅनली जे आहेत ते डिसॲपियर होतात. याशिवाय सेंट्रिओल डुप्लिकेट कधी झाले होते, एस फेजमध्ये. एस फेजमध्ये डुप्लिकेट झालेले सेंट्रिओल प्रोफेजमध्ये अपोजिट पोलला जातात आणि त्या सेंट्रिओलपासून स्पिंडल फायबर असेंबल व्हायला सुरुवात होते. सो जे काही इव्हेंट मी आत्ताही रिपीट केले, हे सगळे इव्हेंट व्यवस्थित लिहून काढा, नोट डाऊन करा आणि हे इव्हेंट सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचे. सो दिस इज अबाउट दी प्रोफेज. सो प्रोफेज आपण कंप्लीट केली. त्यानंतर न्यूक्लिअर डिव्हिजनची सेकंड फेज आहे मेटाफेज. सो नेक्स्ट आपण स्टडी करतोय मेटाफेज. तर मेटाफेजमध्ये कोणकोणते इव्हेंट होतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, सो सगळ्यात फर्स्ट कंप्लीट डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लिअर एन्व्हलप टेक प्लेस. न्यूक्लिअर एन्व्हलप जे आहे त्याचं डिसइंटिग्रेशन मी आधीही तुम्हाला सांगितलं, प्रोफेजमध्ये सुरुवात झालेली आहे डिसइंटिग्रेशनला.
तर त्याचं कंप्लीट डिसइंटिग्रेशन आपल्याला मेटाफेजमध्ये झालेलं पाहायला मिळतं. सो कंप्लीट डिसइंटिग्रेशन कधी झालं तर मेटाफेजमध्ये. सो फर्स्ट इव्हेंट कोणता झाला? कंप्लीट डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लियर एन्व्हलप. यानंतर नेक्स्ट काय होतं पहा. सो मेटाफेजमधला फर्स्ट इव्हेंट तुम्हाला सांगितला कंप्लीट डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लियर एन्व्हलप. सो बघा न्यूक्लियस जे आहे त्याचा एन्व्हलप डिसइंटिग्रेट व्हायला, डिजनरेट व्हायला सुरुवात कधी झाली? प्रोफेजमध्येच झाली, पण ते कंप्लीट झालेलं नाही आहे. या मेटाफेजपर्यंत या न्यूक्लियर एन्व्हलपचं कंप्लीट डिसइंटिग्रेशन होतं. त्यानंतर सेकंड बघा कंडेन्सेशन. इज कंप्लीटेड. ओके, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन कधी सुरू झालेलं? प्रोफेजमध्ये. कंडेन्स व्हायला लागलेला, इव्हन ॲपियर व्हायला लागलेले, सिस्टर क्रोमॅटिड असे एकमेकांसोबत ॲपियर व्हायला सुरुवात झाली होती. तर ते जे कंडेन्सेशन आहे ते या मेटाफेजमध्ये कंप्लीट होतं. सो एक न्यूक्लियर एन्व्हलप कंप्लिटली डिसइंटिग्रेट झालं. नेक्स्ट क्रोमोझोमचं कंडेन्सेशन कंप्लीट झालं आणि कंप्लीट झाल्यामुळे क्रोमोझोम मायक्रोस्कोप खाली आपल्याला व्यवस्थित ॲपियर होतात, दिसतात. सो क्रोमोझोमची जर मॉर्फॉलॉजी स्टडी करायची असेल तर कोणती फेज सिलेक्ट केली जाते? तर शक्यतो ही मेटाफेज सिलेक्ट केली जाते. मुलांनो इंटरफेजमध्ये असा क्रोमोझोम दिसतच नाही. का नाही दिसत? कारण त्या ठिकाणी DNA रेप्लिकेशन सुरू असतं, DNA अनवाइंड झालेला असतो. सो त्या ठिकाणी DNAचं फंक्शन सुरू असतं, वेगवेगळी कामं सुरू असतात, त्यामुळे तो या फॉर्ममध्ये नसतो इंटरफेजमध्ये. तो असा कधी होतो? जेव्हा प्रोफेज सुरू होईल तेव्हा कंडेन्सेशन सुरू होईल आणि मेटाफेजमध्ये कंडेन्सेशन कंप्लीट होईल आणि त्याचं एक्झॅक्ट कंप्लीट कंडेन्स झालेला क्रोमोझोम आपल्याला याच फेजमध्ये पाहायला मिळतो. सो जर स्टडीमध्ये, सायंटिफिक स्टडीमध्ये जेव्हा कधीही क्रोमोझोम ऑब्झर्व करायचा आहे, त्याची मॉर्फॉलॉजी स्टडी करायची आहे की त्याचं कसे फीचर आहेत, तर ही फेज सिलेक्ट केली जाते. आणि जो मी पॉईंट आत्ता सांगितला की क्रोमोझोमची मॉर्फॉलॉजी स्टडी करण्यासाठी कोणती फेज सिलेक्ट केली जाते तर ती मेटाफेज. सो याही पॉईंटवरती क्वेश्चन विचारला जातो. सो हा पॉईंट व्यवस्थित नोट डाऊन करा. मॉर्फॉलॉजी ऑफ क्रोमोझोम स्प्रेड throughout cytoplasm. Next, morphology of chromosome can be studied. सो बघा मॉर्फॉलॉजी ऑफ क्रोमोझोम जर स्टडी करायची असेल तर ही फेज सिलेक्ट होते, कारण याच्यामध्ये क्रोमोझोम एकदम क्लिअरली मायक्रोस्कोप खाली दिसत असतात. सेकंड थिंग, क्रोमोझोम स्प्रेड थ्रूआउट सायटोप्लाझम. म्हणजे काय तर आधी हे क्रोमोझोम कुठे होते? जर ही सेल असेल तर या सेलच्या न्यूक्लियसमध्ये. प्रोफेज सुरू होण्याआधीही क्रोमोझोम कसा होता? यावेळी स्प्रेड झालेला. हा ओरिजिनल DNA आणि त्याची ही रेप्लिका असे एकमेकांमध्ये इंटँगल झालते, त्यांची गुंता झालेला. जेव्हा प्रोफेज सुरू होते तेव्हा हे क्रोमोझोम कंडेन्स होऊन या टाईपचं स्ट्रक्चर तयार व्हायला सुरुवात होते. फक्त कंडेन्सेशन कंप्लीट झालेलं नाही आहे. हे न्यूक्लियर एन्व्हलप डिसइंटिग्रेट व्हायला सुरुवात होते. जेव्हा मेटाफेज सुरू होते तेव्हा हे एन्व्हलपचं डिसइंटिग्रेशन कंप्लीट झालं, क्रोमोझोमचं कंडेन्सेशनसुद्धा कंप्लीट झालं. आता बघा जर न्यूक्लियर एन्व्हलपच नसेल बाजूला तर क्रोमोझोम न्यूक्लियसच्या आत असण्याचा प्रश्नच येणार नाही. तो सायटोप्लाझममध्ये सगळीकडे ते क्रोमोझोम जे आहेत ते काय होतील? स्प्रेड होतील या पद्धतीनं. सो क्रोमोझोम स्प्रेड थ्रूआउट द सायटोप्लाझम. पूर्ण सायटोप्लाझममध्ये ते क्रोमोझोम स्प्रेड होतात. ओके, आता स्प्रेड झालेत, मग आता या सेपरेट करायचे हाफ हाफ. म्हणजे यातला व्हाईट क्रोमोझोम एका बाजूला, हा नवीन तयार झालेला क्रोमोझोम दुसऱ्या बाजूला. या पद्धतीनं काय करायचं आहे? सेपरेशन करायचं आहे. मग सेपरेशन कसं होईल? त्यासाठी सुरुवातीला काही पॉईंट लक्षात घ्या. बघा, in chromosome two sister chromatid are held together
बाय सेंट्रोमियर. दोन सिस्टर क्रोमॅटिड ज्या आहेत त्या हेल्ड केलेल्या आहेत. कशामुळे? तर दोन सिस्टर क्रोमॅटिड हेल्ड करण्यासाठी या ठिकाणी हा जो पॉईंट आहे याला सेंट्रोमियर असं म्हटलं जातं. आणि सेंट्रोमियरने दोन सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत त्या एकमेकींना अटॅच झालेल्या आहेत. सो दोन सिस्टर क्रोमॅटिडच्या अटॅचमेंटचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला सेंट्रोमियर असं म्हणायचं. हे नीट लक्षात घ्या. सो इथं सेंट्रोमियर हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, कायनेटोकोर इज डिस्क शेप स्ट्रक्चर. कायनेटोकोर इज डिस्क शेप स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन सेंट्रोमियर. पुढच्या पॉईंट इथं घेऊया. डिस्क शेप स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन सेंट्रोमियर. ओके, तर हा आपला क्रोमोझोम आहे आणि क्रोमोझोममध्ये आपल्याला दोन सिस्टर क्रोमॅटिड एकमेकींना अटॅच दिसत आहेत. अटॅच कुठे आहेत? सेंट्रोमियर या पॉईंटला त्या दोन्ही एकमेकींना अटॅच झालेल्या आहेत. तर या सेंट्रोमियरच्या वरती एक डिस्क शेप स्ट्रक्चर, डिस्कसारखं एक स्ट्रक्चर पाहायला मिळतं. आणि हे जे डिस्कसारखं स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला म्हटलं जातं कायनेटोकोर. सो या ठिकाणी कायनेटोकोर हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. कायनेटोकोर इज ए डिस्क शेप स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट ऑन सेंट्रोमियर. सेंट्रोमियरवरती प्रेझेंट असणारं हे एक डिस्क शेप स्ट्रक्चर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, वन क्रोमॅटिड बाय इट्स कायनेटोकोर. वन क्रोमॅटिड, थांबा त्याआधी क्रोमोझोम्स मूव्ह टू the position at the center of cell. सो आधी तुम्हाला सांगितलं की सेलमधले क्रोमोझोम जे आहेत ते न्यूक्लिअर एन्व्हलप गेल्यामुळे सगळ्या सायटोप्लाझममध्ये स्प्रेड झाले आणि हे क्रोमोझोम मूव्ह होत हळूहळू सेलची जी सेंट्रल प्लेट आहे, जिला मेटाफेजिक प्लेट असं सुद्धा म्हटलं जातं, तर त्या प्लेटला हे क्रोमोझोम येऊन अलाइन होतात. सगळे सेंट्रल लाईनला क्रोमोझोम येऊन अलाइन होतात आणि सेंट्रल प्लेट ज्या इक्वेटोरियल प्लेनला क्रोमोझोम येऊन अलाइन होतात त्याच प्लेनला मेटाफेजिक प्लेट असं म्हटलं जातं. म्हणून या फेजला मेटाफेज असं म्हटलं जातं. हा कॅरेक्टरिस्टिक इव्हेंट आहे या फेजचा की क्रोमोझोम सेंटरला इक्वेटरला येऊन अलाइन झाले. सो क्रोमोझोम मूव्ह इन टू द पोझिशन ॲट द सेंटर ऑफ सेल. त्यानंतर नेक्स्ट बघा, क्रोमॅटिड विथ इट्स कायनेटोकोर अटॅच chromatid with its kinetochore attached to one pole by spindle fiber and another chromatid with its kinetochore attached to other pole. ओके, बघा या सेलमध्ये क्रोमोझोम जे आहेत त्या या इक्वेटोरियल प्लेनला या पद्धतीनं अलाइन झालेले आहेत. ओके, आता या क्रोमोझोममध्ये दोन सिस्टर क्रोमॅटिड आहेत. सिस्टर क्रोमॅटिड सेंट्रोमियर या पॉईंटला एकमेकींना अटॅच झालेले आहेत आणि या पॉईंटला सेंट्रोमियरवरती डिस्क शेप जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं कायनेटोकोर. मग बघा या सिस्टर क्रोमॅटिडचा हा जो वरचा कायनेटोकोर आहे तो या पोलला अटॅच झाला आहे विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर आणि दुसऱ्या सिस्टर क्रोमॅटिडचा कायनेटोकोर विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर अटॅच टू अनादर पोल. सो ह्या ज्या दोन सिस्टर क्रोमॅटिड आहेत त्यातली एक सिस्टर क्रोमॅटिड या पोलला अटॅच झाली आहे, दुसरी सिस्टर क्रोमॅटिड दुसऱ्या पोलला अटॅच झाली आहे. अटॅचमेंट कशाच्या मदतीनं झालेली आहे तर या स्पिंडल फायबरच्या मदतीनं झालेली आहे.
आणि स्पिंडल फायबर या क्रोमोझोमला नक्की कुठे अटॅच होतो, तर सेंट्रोमियरवरती, जे कायनेटोकोर हे डिस्क शेप स्ट्रक्चर आहे त्या डिस्कवरती ते स्पिंडल फायबर अटॅच झालेले असतात. सो हे व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, प्लेन ऑफ अलाइनमेंट ऑफ क्रोमोझोम इज मेटाफिजिक प्लेट. सो मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की क्रोमोझोम कुठे अलाइन होतात, सेलच्या सेंटरला येऊन अलाइन झालेले असतात, त्यास इक्वेटोरियल प्लेनला येऊन अलाइन होतात. आणि तो जो प्लेन आहे त्याला म्हटलं जातं मेटाफेजिक प्लेट. आणि मेटाफेजिक प्लेटला क्रोमोझोम येऊन अलाइन होत आहेत म्हणून या फेजला मेटाफेज असं नेम दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, तर या सेलमधले दोन की इव्हेंट, या फेजमधले दोन की इव्हेंट कोणते, तर एक महत्त्वाचा की इव्हेंट, क्रोमोझोम कुठे येऊन अलाइन झाले, इक्वेटरला अलाइन झाले, या सेंटरला येऊन अलाइन झाले किंवा मेटाफेजिक प्लेटला. 3 शब्द वापरले. क्रोमोझोम कुठे अलाइन झाले, सेलच्या सेंटरला, त्यालाच म्हटलं जातं मेटाफेजिक प्लेट किंवा त्यालाच म्हटलं जातं इक्वेटर. त्याला येऊन क्रोमोझोम अलाइन झाले, हा पहिला की इव्हेंट. आणि दुसरा की इव्हेंट, हा क्रोमोझोम जो आहे तो स्पिंडल फायबरच्या मदतीनं पोलना काय झालेला आहे, अटॅच झालेला आहे. सो बरेच पॉईंट मी बोर्डवरती लिहिलेले आहेत, तर हे पॉईंट सगळे तुम्हाला आधी समजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर नोट करायचे आहेत. त्यात फर्स्ट पॉईंट मी तुम्हाला सांगितला, कंप्लीट डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लिअर एन्व्हलप टेक प्लेस. न्यूक्लिअर एन्व्हलपचं डिसइंटिग्रेशन कधी सुरू झालेलं, प्रोफेजमध्ये सुरू झालेलं, ते मेटाफेजमध्ये कंप्लीट झालं. क्रोमोझोमचं कंडेन्सेशन कंप्लीट झालं. न्यूक्लिअर एन्व्हलप डिसइंटिग्रेट झाल्यामुळे क्रोमोझोम आता सायटोप्लाझममध्ये सगळीकडे स्प्रेड व्हायला लागले. त्यानंतर हे जे क्रोमोझोम आहेत कंप्लीट कंडेन्स झाल्यामुळे त्यांची मॉर्फॉलॉजी व्यवस्थित दिसायला लागली. त्यामुळे ही फेज ऑब्झर्वेशनसाठी, क्रोमोझोमच्या ऑब्झर्वेशनसाठी यूज केली जाते. मग या फेजमध्ये क्रोमोझोम दिसतात कसे, तर 2 सिस्टर क्रोमॅटिड एकमेकींना सेंट्रोमियर या पॉईंटला अटॅच आहेत, या पद्धतीनं ते दिसतात. त्यानंतर हा जो सेंट्रोमियर आहे त्याच्यावरती डिस्कसारखं स्ट्रक्चर असतं, त्याला कायनेटोकोर असं म्हटलं जातं. त्यानंतर या फेजमध्ये क्रोमोझोम सायटोप्लाझममध्ये स्प्रेड झाला असं मी म्हटलं, पण हळूहळू ते मूव्ह होतात आणि इक्वेटरला येऊन अलाइन होतात, सेलच्या सेंटरला येऊन अलाइन होतात. ही जी प्लेस आहे, ही जी प्लेट आहे त्याला मेटाफेजिक प्लेट असं म्हटलं जातं. आणि मेटाफेजिक प्लेटला अलाइन होत आहेत म्हणून या फेजचं नेम आहे मेटाफेज. अजून एक महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये ज्या 2 सिस्टर क्रोमॅटिड आहेत त्यातली एक सिस्टर क्रोमॅटिड या पोलला तर दुसरी सिस्टर क्रोमॅटिड दुसऱ्या पोलला अटॅच झाली आहे. अटॅचमेंट कोणाच्या मदतीनं झाली, स्पिंडल फायबरच्या मदतीनं. आणि स्पिंडल फायबर कुठून ते कुठून, ह्या बाजूचा जो सेंट्रिओल आहे तिथपासून ते याच्या कायनेटोकोरपर्यंत, कायनेटोकोरला ते स्पिंडल फायबर अटॅच झालेले असतात. कायनेटोकोर कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे. सो दिस इज अबाउट दी की इव्हेंट ऑफ मेटाफेज. मेटाफेजचे की इव्हेंट समजले का बघा. सगळ्यात महत्त्वाचे 2 की इव्हेंट, की क्रोमोझोम मेटाफेजिक प्लेटला इक्वेटरला अलाइन झाले आणि दुसरा विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर सिस्टर क्रोमॅटिड गेट अटॅच टू अपोजिट पोल. स्पिंडल फायबरच्या मदतीनं, कायनेटोकोरच्या मदतीनं त्या अपोजिट पोलला अटॅच झालेलं असतं. सो दिस इज अबाउट दी सेकंड फेज ऑफ न्यूक्लिअर डिव्हिजन. न्यूक्लिअर डिव्हिजनची ही आपण सेकंड फेज कंप्लीट केली. यानंतरच्या नेक्स्ट आहेत मेटाफेज, नंतर ॲनाफेज आणि टिलोफेज. सो त्या फेजेसमध्ये काय होतं पहा. ओके, सो न्यूक्लिअर डिव्हिजनची थर्ड फेज आहे ॲनाफेज. सो ॲनाफेजमध्ये काय इव्हेंट होतात बघा. त्याआधी प्रोफेज, मेटाफेज हे सतत लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रोफेजमध्ये तुम्हाला सांगितलं की न्यूक्लिअर एन्व्हलप डिसइंटिग्रेट व्हायला लागलं आणि क्रोमोझोम कंडेन्स व्हायला लागले. मेटाफेजमध्ये काय सांगितलं, न्यूक्लिअर एन्व्हलपचं कंप्लीट डिसइंटिग्रेशन झालं आणि आपले जे क्रोमोझोम आहेत ते इक्वेटोरियल प्लेनला या पद्धतीनं अलाइन झाले. याशिवाय अपोजिट पोलला विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर त्या सिस्टर क्रोमॅटिड अटॅच झाल्या. इथपर्यंत आपण पाहिलं. आता ॲनाफेजमध्ये काय होणार आहे बघा. इच क्रोमोझोम स्प्लिट सायमल्टेनियसली.
प्रत्येक क्रोमोझोम जो आहे तो सायमल्टेनियसली स्प्लिट होणार आहे. म्हणजे काय, तर सेंट्रोमियर या पॉईंटला हे क्रोमोझोम अटॅच आहेत. ठीक आहे, तर हा जो सेंट्रोमियर आहे त्या पॉईंटला ते स्प्लिट होतात. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल ही एक सिस्टर क्रोमॅटिड आणि ही दुसरी सिस्टर क्रोमॅटिड. मेटाफेजमध्ये काय झालं होतं, इथं असणाऱ्या कायनेटोकोरच्या मदतीनं ह्या सिस्टर क्रोमॅटिड अपोजिट पोलला अटॅच झालेल्या. आता या फेजमध्ये काय होतं, तर हा सेंट्रोमियरच स्प्लिट होतो, दोन भागांमध्ये तो विभाजित होतो. सो सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळे एक सिस्टर क्रोमॅटिड या बाजूला आणि दुसरी सिस्टर क्रोमॅटिड या बाजूला पुल केली जाईल. तर पुल करताना कसं दिसेल बघा, ओके. कोणता पॉईंट अटॅच झालेला आहे आपल्या क्रोमॅटिडचा, सिस्टर क्रोमॅटिडचा कायनेटोकोर सेंट्रोमियर हा पॉईंट अटॅच झालेला आहे, तो या पोलला खेचला जातो आणि इकडचा हा पॉईंट या पोलला खेचला जातो. सो या पद्धतीनं ॲनाफेजमध्ये पहिली गोष्ट काय झाली, सेंट्रोमियर दोन पार्टमध्ये स्प्लिट झाला. ज्या पद्धतीनं आधी हे दोन सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांना सेंट्रोमियर या पॉईंटला अटॅच होते, आता तो स्प्लिट झाल्यामुळे दोन डॉटर क्रोमोझोम जे आहेत ते एकमेकांपासून सेपरेट झाले. सो इच क्रोमोझोम स्प्लिट सायमल्टेनियसली टू डॉटर क्रोमोझोम or two daughter chromatid now called chromosome of फ्युचर न्यूक्लियस. ओके, सो या बाजूला एक न्यूक्लियस तयार होणार आहे आणि या बाजूला एक न्यूक्लियस फ्युचरमध्ये तयार होणार आहे. तर आत्ता सेपरेट झालेले ह्या दोन, आधी ज्या दोन सिस्टर क्रोमॅटिड होत्या त्या आत्ता काय झाल्या, सेपरेट झाल्या. तर आता ह्या ज्या डॉटर क्रोमॅटिड आहेत या क्रोमॅटिडना आत्ता क्रोमोझोम म्हटलं जातं, सेपरेट दोन क्रोमोझोम. सो आधी एकच क्रोमोझोम होता ज्याच्यामध्ये दोन सिस्टर क्रोमॅटिड एकमेकींना अटॅच होत्या. या ॲनाफेजमध्ये सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळे सिस्टर क्रोमॅटिड काय झालं, एकमेकींपासून सेपरेट झाल्या आणि आता या क्रोमॅटिडना क्रोमोझोम असं म्हटलं जातं, फ्युचर न्यूक्लियसचा क्रोमोझोम असं रेफर केलं जातं. नेक्स्ट, दे मायग्रेट टू अपोजिट पोल अवे फ्रॉम मेटाफिजिक प्लेट. Okay, chromosome moves away from equatorial plane. Chromosome moves away from equatorial plane. हे जे क्रोमोझोम आहेत ते इक्वेटोरियल प्लेनपासून आता अवे मूव्ह व्हायला सुरुवात करतात. कुठे, एक क्रोमोझोम याच्याकडे एक क्रोमोझोम, आधी बघा ह्या दोन सिस्टर क्रोमॅटिड होत्या त्या सेपरेट झाल्या, आता हे दोन्ही सेपरेट क्रोमोझोम आहेत फ्युचर न्यूक्लियसचे. सो हे क्रोमोझोम या इक्वेटोरियल प्लेनपासून अवे जायला सुरुवात होतात, अपोजिट पोलकडे मूव्ह करायला सुरुवात करतात. आता मूव्ह कसे करतात बघा, सेंट्रोमियर towards the pole, hence at leading edge and arms trailing behind. ओके, आता खेचला जाताना लॉजिकची गोष्ट आहे, स्पिंडल फायबर कुठे अटॅच झालेले आहेत, सेंट्रोमियरला. आता जेव्हा ओढलं जाईल तेव्हा नक्कीच सेंट्रोमियर इकडे पुढे ओढला जाईल आणि ह्या ज्या दोन आर्म आहेत त्या आर्म काय होतील, पाठीमागे ट्रेल होतील. सो सिम्पली सेंट्रोमियर जो आहे तो पुढे खेचला जातो आणि त्याच्या आर्म त्याच्या पाठीमागे ट्रेल होत येतात, पाठीमागे घसरत येतात. त्या पद्धतीने हे स्ट्रक्चर दिसतंय. सो पुढे कोण असेल, खेचताना पुढे कोण जाईल, सेंट्रोमियर, आणि त्याच्या पाठीमागे ह्या ज्या आर्म आहेत त्या ट्रेल करत त्याच्या मागे एक साथच जाणार आहेत, पण सेंट्रोमियर पुढे असतो आणि दोन आर्म ज्या आहेत त्या पाठीमागे ट्रेल करत असतात. या वेळी ते मूव्ह करत असतं. ओके, सो दीज आर दी इव्हेंट फ्रॉम ॲनाफेज. सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट ॲनाफेजमध्ये काय झालं, सेंट्रोमियर स्प्लिट झाला, तो ब्रेक झाला. सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळे
सिस्टर क्रोमॅटिड आता एकमेकांपासून सेपरेट झाल्या आणि आता सेपरेट झाल्यानंतर त्यांना काय म्हणायचं, क्रोमोझोम ऑफ फ्युचर न्यूक्लियस. फ्युचर न्यूक्लियसचा क्रोमोझोम असं म्हटलं जातं. हे जे क्रोमोझोम आहेत ते अपोजिट पोलकडे मायग्रेट करायला सुरुवात करतात किंवा ह्या इक्वेटोरियल प्लेनपासून ते अपोजिट साईडला मूव्ह होतात. नेक्स्ट बघा, सेंट्रोमियर टुवर्ड्स दी पोल. मूव्ह होताना कसे मूव्ह होतात, तर सेंट्रोमियर टुवर्ड्स दी पोल, पोलच्या डिरेक्शनने सेंट्रोमियर पहिल्यांदा पुढे जातो. सो इट इज ॲट लिडिंग एज आणि त्याच्या पाठीमागे आर्म काय होतात, ट्रेल होतात. सो या टाईपचं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट बघा, फायनली NCERT जर तुम्ही बघाल तर सगळ्यात खाली सगळे इव्हेंट दिल्यानंतर महत्त्वाचे की इव्हेंट काय आहेत ते दिलेले आहेत. तर यातले की इव्हेंट काय सांगितले, तर सगळ्यात महत्त्वाचा की इव्हेंट सेंट्रोमियर स्प्लिट होणं. ओके, दुसरा महत्त्वाचा इव्हेंट क्रोमॅटिड सेपरेट होतात सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळे. क्रोमॅटिड म्हणजे ज्या दोन सिस्टर क्रोमॅटिड आहेत त्या सेपरेट होतात. ओके, तिसरा इव्हेंट क्रोमॅटिड मूव्स टू अपोजिट पोल. क्रोमॅटिड मूव्स टू अपोजिट पोल. तर बघा मी पुन्हा एकदा ते स्ट्रक्चर दाखवते. हे दोन सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांना अटॅच आहे. सेंट्रोमियर या पॉईंटला, सेंट्रोमियर पहिल्यांदा स्प्लिट झाला. सेंट्रोमियर जर स्प्लिट झाला तर दोन सिस्टर क्रोमॅटिड काय झाल्या, एकमेकींपासून आता सेपरेट झाल्या आणि क्रोमॅटिड सेपरेट झाल्यानंतर एक क्रोमॅटिड एका पोलला आणि दुसरं क्रोमॅटिड दुसऱ्या पोलला मायग्रेट होतं. सो हे 3 की इव्हेंट आहेत. फर्स्ट सेंट्रोमियर स्प्लिट, सेकंड क्रोमॅटिड सेपरेट आणि क्रोमॅटिड मूव्स टू अपोजिट पोल. सो दिस इज अबाउट दी ॲनाफेज. सो आता 3 फेज बऱ्यापैकी आपल्या संपल्या. प्रोफेजमध्ये महत्त्वाचं काय झालं, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन झालं. मेटाफेजमध्ये काय झालं, कंडेन्सेशन कंप्लीट होऊन क्रोमोझोम मेटाफेजिक प्लेटला अलाइन झाले आणि स्पिंडल फायबरच्या मदतीनं ते अपोजिट पोलला अटॅच झाले. आणि ॲनाफेजमध्ये काय झालं, सेंट्रोमियर स्प्लिट होऊन डॉटर क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट किंवा सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांपासून सेपरेट झाल्या, अपोजिट पोलला मूव्ह झाल्या. ओके, न्यूक्लिअर डिव्हिजनची आता शेवटची फेज आपण पाहणार आहोत, टिलोफेज. या फेजमध्ये 2 डॉटर न्यूक्लियस तयार होतात. ते कसे तयार होतात आपण पाहणार आहोत. सो बघा, ओके. सो लास्ट फेज आहे टिलोफेज. ही जी टिलोफेज आहे याच्यामधले इव्हेंट जेव्हा तुम्ही नीट ऑब्झर्व कराल तर तुमच्या लक्षात येईल प्रोफेजच्या अपोजिट टिलोफेजमध्ये इव्हेंट होत आहेत. सो काय इव्हेंट होत आहेत बघा, इन टिलोफेज क्रोमोझोम reach to respective pole. बघा मग अशी ॲनाफेजमध्ये सिस्टर क्रोमॅटिड एकमेकींपासून सेपरेट झालेल्या आणि त्या अपोजिट पोलकडे मूव्ह व्हायला सुरुवात झालेली. ओके, सो या पद्धतीनं मूव्ह व्हायला सुरुवात झालेली. जेव्हा टिलोफेज सुरू होते तोपर्यंत हे जे क्रोमोझोम आहेत हे क्रोमोझोम अपोजिट पोलला जाऊन पोहोचतात. इथं अपोजिट पोलला जाऊन पोहोचतात. अपोजिट पोलला पोहोचल्यानंतर पहिलं काय सांगितलं, तर क्रोमोझोम अपोजिट पोलला जाऊन पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर सेकंड काय होतात, दे डिकंडेन्स. दे डिकंडेन्स अँड लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी. ओके, एवढ्या वेळ आपल्याला हे सेपरेट क्रोमोझोम जे आहेत ते दिसत होते. ह्याच्यासोबत अजून क्रोमोझोम असतील. सो हे क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट आपल्याला दिसत होते. मात्र या फेजमध्ये काय झालं, हे क्रोमोझोम जेव्हा अपोजिट पोलला पोहोचले तेव्हा ते पुन्हा डिकंडेन्स झाले. आधी कंडेन्स होणं म्हणजे टाईट वाइंडिंग होणं आणि या टाईपचं स्ट्रक्चर तयार होणं. आता डिकंडेन्स होणं म्हणजे पुन्हा एकदा ते या पद्धतीनं डिकंडेन्स होतात आणि इंडिव्हिज्युअल एक क्रोमोझोम असा सेपरेट आपल्याला पाहायला मिळत नाही. सो मुलांना क्रोमोझोम जे आहेत ते या ठिकाणी डिकंडेन्स झाले. मी तुम्हाला सुरुवात करताना सांगितलं की टिलोफेजमधले जे काही इव्हेंट आहेत हे प्रोफेजच्या अपोजिट आहेत. प्रोफेजमध्ये काय सांगितलेलं की त्या ठिकाणी क्रोमोझोमचं कंडेन्सेशन झालं. मग आता टिलोफेजमध्ये आपण काय बघितलं,
हे क्रोमोझोम जे आहेत जे आधी कंडेन्स होते ते आता डिकंडेन्स झाले. सो पहिली गोष्ट अपोजिट झाली. त्यानंतर सेकंड थिंग बघा, नाव इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम कॅन नॉट बी सीन. एक इंडिव्हिज्युअल असा क्रोमोझोम आता पाहायला मिळत नाही. प्रोफेजमध्ये सांगितलेलं की क्रोमोझोम कंडेन्स होतात आणि मायक्रोस्कोप खाली ॲपियर व्हायला दिसायला सुरुवात होते इंडिव्हिज्युअल एक क्रोमोझोम. मात्र इथं उलट झालं, आधी कंडेन्स झाले होते आता ते डिकंडेन्स झाले. आधी कंडेन्स झाल्यामुळे मायक्रोस्कोपमध्ये दिसायला लागलेले, आता डिकंडेन्स झाल्यामुळे त्यांची इंडिव्हिज्युअलिटी जाते आणि क्रोमोझोम जे आहेत ते नीट दिसत नाहीत. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, क्रोमोझोम क्लस्टर ॲट अपोजिट पोल. अपोजिट पोलला हे क्रोमोझोम जे आहेत ते क्लस्टर झाले. त्यानंतर नेक्स्ट बघा, न्यूक्लियर एन्व्हलप असेंबल. न्यूक्लियर एन्व्हलप असेंबल. त्यानंतर ER गोल्जी कॉम्प्लेक्स अँड न्यूक्लिओलस अल्सो रिफॉर्म. ER म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो बघा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स अँड न्यूक्लिओलस रिॲपियर. ओके, सो पहिली जी फेज होती प्रोफेज, त्याच्यामध्ये काय झालं होतं, न्यूक्लिअर एन्व्हलप डिसइंटिग्रेट झाला, डिसॅपियर झाला. याशिवाय ER गोल्जी कॉम्प्लेक्स आणि न्यूक्लिओलस हे काय झालं होतं, सगळं डिसॅपियर झालेलं. या ठिकाणी काय होईल बघा, क्रोमोझोम डिकंडेन्स झाल्यानंतर त्यांच्या बाजूला न्यूक्लिअर एन्व्हलप दोघांच्याही बाजूला तयार होईल. सो 2 सेपरेट डॉटर न्यूक्लिआय तयार झाले. त्यानंतर याच्या बाजूला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, तसंच इथंही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स, असे सगळे ऑर्गॅनली जे आहेत ते पुन्हा ॲपियर होतील, डेव्हलप होतील. सो तुमच्या लक्षात येईल, इंटरफेजमध्ये काय केला, फक्त DNA सिंथेसाइज केला, ओरिजिनल जो आहे त्याची कार्बन कॉपी केली आणि हा कार्बन कॉपी झालेला सेपरेट कसा झाला, तर 4 फेजेसमधून, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. टिलोफेजचे इव्हेंट एकदा रिपीट करते. टिलोफेजमध्ये आधी ॲनाफेजमध्ये क्रोमोझोम अपोजिट पोलला जायला मूव्ह व्हायला सुरुवात झालेली. टिलोफेजमध्ये अपोजिट पोलला ते क्रोमोझोम पोहोचल्यानंतर ते क्रोमोझोम डिकंडेन्स झाले. आधी काय झाले होते, कंडेन्स, आता ते डिकंडेन्स झाले. डिकंडेन्स झाल्यामुळे इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम आता आपल्याला दिसत नाहीत, त्यांचा असा पुन्हा गुंता होतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, ह्या क्लस्टरच्या बाजूला, क्रोमोझोमच्या बाजूला किंवा हे जे डिकंडेन्स झालेला जो क्रोमोझोम आहे त्याच्या बाजूला न्यूक्लिअर एन्व्हलप तयार होतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स, न्यूक्लिओलस ह्यासारख्या गोष्टी पुन्हा याच्यामध्ये ॲपियर व्हायला लागतात. सो दीज आर दी इव्हेंट ऑफ टिलोफेज. सो मुलांना मी आधीही एकदा सांगितलेलं, पुन्हा एकदा रिमाइंड करते. याच्यावरती नीटसाठी MCQसाठी क्वेश्चन विचारताना कोणत्या फेजमध्ये कोणता इव्हेंट हे विचारलं जातं. सो पहिली तर ब्रॉड कन्सेप्ट लक्षात घ्या की कोणत्या फेजमध्ये काय झालं. प्रोफेजमध्ये क्रोमोझोम कंडेन्स झाला, न्यूक्लिअर एन्व्हलप डिसॅपियर झालं, न्यूक्लिओलस, ER गोल्जी कॉम्प्लेक्स डिसॅपियर झालं, सेंट्रिओल जो आधी डुप्लिकेट झाला आहे तो अपोजिट पोलला मायग्रेट झाला, स्पिंडल फायबर तयार व्हायला सुरुवात झाली. हे इव्हेंट कुठे झाले, प्रोफेजमध्ये. कॉन्सेप्ट सगळे इव्हेंट लक्षातच आले पाहिजेत. सेकंड मेटाफेज. मेटाफेजमध्ये ते क्रोमोझोम कुठे अलाइन झाले, मेटाफेजिक प्लेटला. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्पिंडल फायबरच्या मदतीनं एका क्रोमोझोममधले 2 सिस्टर क्रोमॅटिड, एक सिस्टर क्रोमॅटिड एका पोलला, दुसरा सिस्टर क्रोमॅटिड दुसऱ्या पोलला अटॅच झाला. त्यानंतर ॲनाफेजमध्ये सेंट्रोमियर स्प्लिट झाला, सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांपासून सेपरेट झाले. आता यांना आपण क्रोमोझोम असं म्हणतो आणि हे क्रोमोझोम अपोजिट पोलला मूव्ह व्हायला सुरुवात झाली. मुवमेंटसाठी कोण मदत करतात, स्पिंडल फायबर. त्यानंतर जी टिलोफेज आहे, या टिलोफेजमध्ये क्रोमोझोम अपोजिट पोलला पोहोचले, डिकंडेन्स झाले आणि ज्या गोष्टी आधी डिसॅपियर झालेल्या त्या पुन्हा ॲपियर झाल्या. सो हे सगळे इव्हेंट आपल्याला टिलोफेजमध्ये पाहायला मिळाले. सो स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये आपण मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज ह्या 3 फेजेस डिस्कस केल्या. हे सगळं कंटेंट आपण NCERTमधून स्टडी केलेलं आहे. याशिवाय याच्याशी रिलेटेड स्टेट बोर्डमध्ये एखाद दुसरा वेगळा पॉईंट असेल तर तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.
याशिवाय स्पिंडल फायबर जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे स्पिंडल फायबर फॉर्म होतात, त्याचेही डिटेल्स आपण नेक्स्ट पाहणार आहोत. पण नेक्स्ट पॉईंट पाहण्याआधी जे मी NCERTमधून पॉईंट दिले, बोर्डवरचं कंटेंट सगळ्यांनी व्यवस्थित नोट करा पॉज करून आणि त्यानंतर ते पॉईंट व्यवस्थित रीड करा NCERTमधून. सो एक ही कन्सेप्ट क्लिअर झाली तर मी असे समजायला तुम्हाला सोपं जाईल. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.